संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गवळणपर प्रकरणातील 4 चरणाचा हा काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलेला अभंग. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे परमभक्तांनी सवंगडी असलेले जे गोपाळ आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद आपल्या पुढे मांडतात. गोपाळांना भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, गोपाळांनो, तुम्ही सर्व मिळून माझ्या मागे आणि माझ्याशी जोडलेले राहा, मग मी तुम्हाला तृप्त होईपर्यंत पोटभर अशा स्वरूपाचा हा भक्तिप्रसाद देईल. त्यासाठी गोपाळांनो, तुम्ही चढाओढ न करता स्वाभाविक वाटचाल करा, हळूहळू चला आणि वाद विवाद विखंडवाद यापासून बाजूला राहा, कोणी कोणाशी न बोला आणि अशा नियमाने तुम्ही वाटचाल कराल तर आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि सोबत जर काही दोषरूपी पदार्थ असतील तर ते टाकून द्या. तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठाला 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 जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, हरी जय राम. श्री संत महिपती महाराजाचे भगवान सिद्धेश्वराचे आशीर्वाद घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे आपण हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करीत आहात. धुराभाऊजी खेमनर आणि अशोकरावजी गवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ, हरदे गव्हाणे वस्तीतील आणि वडनेरमधील सर्व ग्रामस्थ सर्वांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने नवनाथ ग्रंथाचं पारायण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. दररोज काकड आरती, सायंकाळी हरिपाठ, हरिकीर्तन आणि तदनंतर दररोजच अन्नदान, महाप्रसाद, हरिकीर्तनानंतर अशा पद्धतीने एक चांगला सप्ताह आपण करीत आहात. 33 वर्ष आपल्या सेवेला आजपर्यंत होत आले. ही सुद्धा उल्लेखनीय आणि चांगली गोष्ट म्हणावी लागेल. आणि अशा या परंपरेनं सुरू असलेल्या या सप्ताहामध्ये आज 4था सोमवार आहे, बरोबर आहे? 4था सोमवार आहे. मला वाटतं 3ऱ्या सोमवारी आपला सप्ताह सुरू होतो आणि 4थ्या सोमवारी श्रावण मासाच्या हा सप्ताह सांगता होते. तर त्याच नियमाप्रमाणे आज ही सांगता संपन्न होताना काल्याच्या कीर्तनाची सेवा भगवान सिद्धेश्वराच्या चरणी, सद्गुरू आणि संतांच्या चरणी आपण रुजू करतो आहोत. आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते हौशा बापू बलमे, आजचं संतपूजन ज्यांचं आहे ते ज्ञानदेवजी हार्दे, भाऊसाहेबजी हार्दे, दादा पाटील हार्दे, सुखदेवजी बलमे आणि सर्वच दररोज ज्ञानदान, अन्नदान, वेगवेगळी सेवा केलेली सर्व सन्माननीय मंडळी. त्याचबरोबर गायनाचार्य पांडुरंग महाराज बेलकर, त्याचबरोबर सीताराम महाराज पवार, बरोबर नाव सांगा, कदम महाराज, रवींद्र महाराज, पत्रिकेत थोडासा बदल झालेला आहे, आणि मृदंगाचार्य नारायण महाराज सुरुवातीला त्यांनी वाजवलं नाही, मी सावध झालो मग नाव घेताना म्हटलं आणखी काही बदल नको. तर आमच्या नारायण महाराजांनी 7 दिवस मृदंग वादनाची सेवा दिलेली आहे. कदम महाराज, रवींद्र महाराज यांनी सुंदर गायन, आताही त्यांनी प्रारंभ चांगला करून दिला. मृदंगाची साथ करणारे आमचे सहकारी प्रसाद महाराज तरवडे, आमचे विनेकरी महाराज, सगळी ही ज्येष्ठ आदरणीय भजनी मंडळी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपल्या आदर्श गाव, तंटामुक्त गाव असलेल्या तांभेरे गावचे सरपंच डॉक्टर मुसमाडे साहेब, त्याचबरोबर पांडुभाऊ हार्दे, आमचे सगळे तांभेऱ्यातील तरुण सहकारी मंडळी, कृष्णा भाऊ असेल, प्रवीण भाऊ आहेत, दत्ता भाऊ आहेत आणि इथली सगळी ही वाडवडील मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी. खरं म्हणजे आपल्या शिवेलगत तांबेऱ्याला
प्रतिवर्षी आमचं येणं होतं आणि जवळजवळ माझ्या मते 20 वर्षापेक्षा जास्त काळ होत आला असेल. आणि काल्याचं कीर्तन तेही 10-15 वर्ष होत आले असतील. तर बराच काळ झालेला आहे आणि आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी येणं जाणं झालेलंच आहे. आपल्या वडनेर गावात सुद्धा काही कार्यक्रमांच्या निमित्तानं अधूनमधून येणं घडलेलं आहे. यावर्षी आपल्या गावचे भूमिपुत्र आणि नेवासा येथे असलेले आमचे सहकारी केशवभाऊ कोबरणे यांनी मला आग्रहपूर्वक सांगितलं की असा असा कार्यक्रम गावाकडे आहे. अशोक भाऊंचा फोन आला आणि या सगळ्या निमंत्रण, आपलं सगळ्यांचं निमंत्रण या दोन्ही आमच्या सहकाऱ्यांनी दिलं आणि तदनुसार आज ही सेवा आपण संपन्न करतो आहोत. सिद्धेश्वराचं मला वाटतं इथे जुनं पुरातनच मंदिर आहे, जुनं स्थान आहे. आपण त्या देवांकडे पाहिलं आणि तिथले तांदळे आणि पिंड तर लक्षात येतं की शेकडो वर्ष जुनं स्थान हे असलं पाहिजे. आणि इथे आपण सर्व मंडळी सेवा करीत आहात. पाणी पाऊसही आता 4-2 दिवसात सगळीकडे पडायला लागलाय. खूप चांगली गोष्ट झालेली आहे. परमेश्वराचे अखेर आशीर्वाद लाभावे आणि प्रत्येकाचं जीवन सुखी आनंदी व्हावं यासाठीच आपण या सगळ्या सेवा करत असतो. आणि म्हणून आज सप्ताह सुद्धा चांगला संपन्न झालाय. मला वाटतं मंडप सुद्धा वॉटरप्रूफ दिलेला. आमचे मुसमाडे पाटील साऊंड सिस्टीम मंडप, खूप उत्तम प्रकारची सेवा त्यांची असते. आमचे व्हिडिओग्राफर असतील, या सगळ्यांचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशा सर्वांच्या सहकार्यानं, सहयोगानं दररोजचे अन्नदाते, संतपूजन दाते, इथे धावपळ करणारे सर्व कार्यकर्ते, भजनी मंडळ, हा सप्ताह संपन्न होत असताना आज काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. मला वाटतं प्रतिवर्षीच या सप्ताहामध्ये जन्माष्टमी सुद्धा येते. आताही आपण जन्माष्टमी साजरी केलेली आहे आणि या वर्षीची जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी ही विशेष होती. गोकुळाष्टमी होती अर्थात त्या दिवशी माऊली ज्ञानोबारायांची जयंती सुद्धा दरवर्षीच येते. याही वर्षी होती, पण या वर्षीची जयंती वेगळी होती. माऊलींच्या अवतार कार्याला 750 वर्ष पूर्ण झाली. आणि या महाराजी 750 वर्ष, आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोठमोठे सोहळे माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं संपन्न होत आहेत, चालू झालेले. आपल्याकडे सुद्धा तेही एक निमित्त लाभलं. आणि तिसरा योग होता, एक तर गोकुळाष्टमी ज्ञानेश्वर महाराजांची जयंती, तिसरा योग होता स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट आणि जन्माष्टमी एकत्र आली, असा योग दुर्मिळच असतो. आणि तो दुर्मिळ योग यावेळेला, म्हणून मला वाटतं या वर्षीचा सप्ताह तुमचा त्रिवेणी संगमावर आहे आणि महादेवाचं अधिष्ठान पुन्हा महत्वाचं आहेच. विठाला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा या श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला प्रगट झाले. देव प्रगट होतो तो श्रद्धेनं, भक्तीनं, भावानं. परमेश्वराला दुसऱ्या कोणत्याही बळानं ओढून आणता येत नाही. हरिपाठ आपल्या पाठ आहे, आपण म्हणतो भाव बळे आकळे येरविणा कळे करतळी आवळे तैसा हरी. परमात्मा भावबळानं आपलासा करता येतो. आणि अशा पद्धतीनं द्वापार युगामध्ये सुद्धा पृथ्वीवरती पाप वाढलं. कंसासारखे, जरासंधासारखे अनेक राक्षस उन्मत्त झाले. आणि या राक्षसांचा निपात करण्यासाठी आता ऋषी मुनी, साधू संत हे सर्वच परमेश्वराची प्रार्थना करू लागले. खुद्द पृथ्वी मातेनं वासराचं रूप घेतलं, गाईचं वासरू. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रीवा हे तोय सांगत असे. डोळ्यात पाणी आणून त्या पृथ्वी मातेनं सांगितलं की आता इतकं पाप माझ्यावरती झालंय, सोसवेना भार मज आता. कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते. आपल्याकडे शेतकरी मंडळी म्हणत असतात, शीग लागली की मग सांडत असते.
आपण पूर्वी धान्य भरायचो. बसा बसा, बोलू नका बसा. आता 1 तास 1.5 तास थोडस शांतपणे ऐका, महिला मंडळ सुद्धा. अन्यथा माझे थोडे बोलणे खावा लागतील तुम्हाला बरं का. बाबाचं डोकं थोडस जरा हा असं थोडं जरा सावध राहा. मावशी इकडंच पहा, नात कुठं जात नाही तुमची, इकडे पहा माझ्याकडे. नका नादी लागू इकडे तिकडे, आणि मला त्रास देऊ नका, नाही तर मागं जाऊन बसा सगळ्यात. विठाला विठाला मी 5-10 मिनिटं सहन करतो सगळी गडबड, त्याच्या पुढं नाही. कारण शेवटी आपण परमेश्वराच्या भक्तीसाठी येतो घरदार सोडून. हे रडकथा रोजचीच आहे संसाराची, घरी दारी तेच आहे. शेवटी आपल्याला काहीतरी समाधान मिळवायचंय, आनंद मिळवायचा. जो विषय आपण परमेश्वराच्या चिंतनाला घेतो त्या विषयात आपल्याला एकरूप सगळ्यांना व्हायचं. वक्ता श्रोता, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्टिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण. विठाला महिपती भगवान कृष्ण परमात्म्याला अवतार घेण्या योग्य कालावधी निर्माण झाला होता. शेवटी ब्रह्मदेवासह सर्वांनी विनंती केली आणि मग भगवान विष्णू शेषनारायणाला म्हणतात, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर, चला अवतार घेऊ आता. शेषनारायणजी आपल्याला अवतार घ्यावा लागतोय. राम अवतारामध्ये आपण राम लक्ष्मण म्हणून सोबत गेलो होतो, आता आपल्याला कृष्ण बलराम म्हणून जायचंय. शेषनारायण म्हणाले, देवा तुमचं म्हणणं मान्य आहे, तुमची आज्ञा मान्य आहे, पण थोडा बदल करावा लागेल. काय बदल? म्हणे पूर्वीच्या वेळी तुम्ही राम होतात, मी धाकटा लक्ष्मण होतो, आणि पुष्कळ सेवा करावी लागली धाकट्याच्या नात्यानं. या वेळेला तसं चालणार नाही. मागची टर्म आता बदलली, आता मी मुख्य होणार आणि तुम्ही उप व्हा. महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे मुख्य कोण आणि उप कोण. मला वाटतं खांदे बदल हा सगळीकडे होत असतो, आणि तो देवाच्या दरबारात सुद्धा झाला. सांगितलं, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. शेषनारायणा तुम्ही वडील व्हा, या अवतारात तुम्ही थोरले व्हा. म्हणून बलराम दादा थोरले आणि कृष्ण हे धाकटे आहे. मी एक सांगू आपल्याला, थोरल्या धाकट्यानं काही फरक पडत नाही. ज्याचा जो स्वभाव, ज्याचं जे कर्तृत्व आहे ते झाकत नसतं. विठाला 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 विठाला. आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत, लहान आहोत का मोठे आहोत, कोणत्या जाती पंथात जन्माला आलो, या गोष्टी फार गौण आहे. आपला स्वभाव काय, आपलं कार्य काय, आपली संगती कशी आहे, आपलं कर्तृत्व कसं आहे, नेतृत्व कसं आहे, याच गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला श्रेष्ठ ठरवतात. आणि म्हणून कृष्ण अवतारामध्ये अशा पद्धतीनं भगवान यायचं ठरलं. इकडे वसुदेव देवकीचा विवाह झालेला, आणि त्याच विवाहामध्ये रथावर बसून रथ हाकण्याचं काम देवकीचा भाऊ कंस करतोय. देवकीचा भाऊ आहे कंस, आणि वसुदेव देवकी रथात बसलेले, वरात निघालेली आहे. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे कंसा, अरे या तुझ्या बहिणीच्या पोटी होणार 8वं बाळ तुझा वैरी आहे, तुझा काळ आहे. आता मात्र कंसाला राग आला, आणि त्यानं हातातलं शस्त्र उपसलं. खड्ग म्हणतात. दुधारी तलवार असली की त्याला खड्ग म्हणण्याची प्रथा आहे. एक धारी असते ती तलवार, आणि दोन्ही बाजूनं धार, त्याला खंडा किंवा खड्ग. खंडोबाच्या हातात खंडा आहे पा, ते खड्ग याच शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे, खंडा.
आणि खंडा हातात घेतलेला देव म्हणून खंडोबा. विठाला घेवनिया खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. खडग घेवनिया माराया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. दुष्ट माणसं आपल्या बळाचा दुरुपयोग करू पाहतात. त्यावेळेला सज्जन माणसाजवळ एवढं तरी बळ असलं पाहिजे, निदान वेळेला त्याचं मनगट धरता आलं पाहिजे. गोष्टींमधून शिकायचंय आपल्याला, गोष्टी तर त्याच आहेत, पण त्या गोष्टीमधून काही बोध घेत पुढे जायचंय. कंस हा दुष्ट आहे, स्वतःच्या बहिणीलाच मारायला धावला लग्नाच्या दिवशी. आकाशवाणी काय झाली बहिणीला मारा. तेव्हा त्या कंसाचे झालेले मेहुणे आणि देवकीचे नुकतेच झालेले पती वसुदेव यांनी त्याचा हात धरला आणि कंस महाराज, मी तुम्हाला हे करू देणार नाही, हे चुकीचं आहे. तुमच्या बहिणीचं लग्न आहे, एवढं मोठं सगळं वराड जमलेलं आहे, पाहुणे रावळे गोतावळा, शुभ मंगल कार्य चाललंय, आणि अशा कार्यामध्ये असं वागणं. आठवं बाळ माझा वैरी आहे, असू द्या, झालेलं प्रत्येक बाळ आणून देईल, हा या सत्यवचनी वसुदेवाचा तुम्हाला शब्द आहे. पण आज मात्र मी तुम्हाला हे कृत्य करू देणार नाही. शेवटी वसुदेवानं हात मनगट धरल्यामुळे कंसालाही थांबावं लागलं. सज्जन माणसं जर सक्रिय राहिली तर दुर्जनाचा प्रभाव कमी होतो. पण सज्जन माणसानं जर डोळे झाकून घ्यायचे, घरामध्ये काही चालू द्या, जाऊ द्या, आता आपल्याला पाहायचं नाही, असं करून चालत नाही. मार्गदर्शन करतच राहावं लागेल. कधी ऐकतील कधी न ऐकतील आपलं वाडवडील माणसाचं, पण दोन शब्द सांगत राहावे लागतील. कारण डोळे झाक केल्यानं मला असं वाटतं धृतराष्ट्र हा आंधळा दाखवलाय ना. आंधळा म्हणजे फक्त तो बाहेरून आंधळा नाही, बाहेरून जसा आंधळा आहे आतूही तैसाची. ज्ञानोबा म्हणले आत सुद्धा तो तसाच आहे. आणि आपल्या मुलांच्या सगळ्या कुकर्माकडे, त्यांच्या वाईट कृतीकडे त्यानं नेहमी दुर्लक्ष केलंय. आणि दुर्लक्षाचे परिणाम आपल्या परिवारासह जगालाही भोगावे लागतात. म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवणं हेच प्रत्येक कुटुंबासाठी मोठं काम आहे, ही मोठी श्रीमंती आहे. आणि जे परिवार याच्यात यशस्वी होतील तेच येणाऱ्या काळात तरतील. जे आपल्या मुला मुलींना नातवंडांना सन्मार्गावर ठेवू शकतील ते धन्य आहेत. विठाला वाईट मार्गावर गेलेला कोण तरला? रावण सुद्धा छाती काढूनच बोलत होता, कंस सुद्धा छाती काढूनच बोलत होता, पण ते सुद्धा संपूर्णतः उद्ध्वस्त झाले, नष्ट झाले. जगाच्या पाठीवर लादेन टिकला नाही, कोणी दुष्ट टिकला नाही. तुम्ही बघा, प्रत्येक दुष्ट व्यक्तीचा शेवट हा अत्यंत वाईट झालेला आहे. आणि म्हणून आपल्या पिढीला मला असं वाटतं, या वडनेर सारखी गावं, चांगली माणसं पुष्कळ अजून समाजामध्ये आपण आहात, चांगले कुटुंब आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाला संस्काराच्या मार्गावर ठेवलेलं आहे. पण येणाऱ्या काळात किती पैसे असले, किती श्रीमंती असली, किती शिक्षण झालं, पण जर का सन्मार्ग कुटुंबामध्ये नसेल तर वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. विठाला आणि म्हणून सज्जन माणसानं डोळे झाक करू नये चांगल्या गोष्टी. म्हणून तर संत महात्मे कोणी ऐको न ऐको, वाजतसे बोंब कोणी नाही, वाजतसे बोंब कोणी ऐकते, वाजतसे बोंब कोणी ऐकते.
म्हणता तया थोर झाली हानी हरी हरी म्हणता थोर झाली हानी हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी उठा उठा दादा पाठ भयाने मोठे 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 वाज कसे बोंब कोणी नाही ठिकाणी नाही ठिकाणी हरी हरी न म्हणता हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी वाजसे बोल तया थोर झाली हानी तया थोर झाली हानी हरी हरी म्हणता हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी संत महात्मे सांगत राहतात ज्ञानोबाराय या जगाला सन्मार्ग दाखवत राहिले संत नामदेव महाराज संत गोरोबा काका संत सावता महाराज संत सेना महाराज संत नरहरी महाराज संत चोखामेळा निवृत्तीनाथ महाराज सोपान काका जनाई मुक्ताई शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज निळोबाराय आणि आपले संत महिपती महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज किती नावं आपल्याला घेता येतील या महात्म्यांनी पिढ्यानपिढ्या समाज सन्मार्गावर कसा राहील यासाठी आपल्या स्वतःला झिजवलं कष्ट केले आणि सन्मार्ग दाखवण्याचं काम मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते किंवा दयानिधी संत पुढे देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही बस राहू द्या अर्थात संत महात्मे या जगाला सन्मार्ग दाखवतात समाजातले घरातले शहाणी सुरती वडीलधारी माणसं सुद्धा नेहमी सन्मार्गाची शिकवण देतात ग्रंथ सुद्धा आम्हाला पै अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा समाजावर तुमच्या आमच्यावर उपकार आहे ग्रंथाचे संताचे बुद्धिवान प्रज्ञावंत अशा महापुरुषांचे की ज्यांनी नेहमीच सन्मार्ग दाखवला आणि म्हणून सज्जन माणसानं दुर्लक्ष करता कामा नये त्यानं सक्रिय राहावं जेवढं होईल तेवढं काम करा काय झालं एका जंगलामध्ये वनवा पेटला आणि एक गाव त्या जंगलाच्या जळितामध्ये सापडलं जंगलातलं छोटस गाव होतं आणि गाव वाचत नाही असं लक्षात आलं मग त्या गावातले लोक म्हणाले आता काही उपयोग नाही पळायला कुठून जागा राहिलेली नाही अग्नी दारात येऊन पोहोचलाय छोटस 5-25 घराचं ते खेडेगाव डोंगरातलं काय ते कोण देवाचा धावा करताय कोण म्हणताय आता काय गेलो आता काय संपलं कोण आरडतय ओरडतय एक जण होता तो हातात बादली घेऊन धावपळ करत होता आता एवढं जंगल पेटलंय दुसरा एक जण त्याला म्हणाला अरे तुझ्या एकट्याच्या बादली घेऊन पळण्यानं आता हे विझणार आहे का तो म्हणला विझू ना विझू पण शेवटपर्यंत प्रयत्न करणं ही आपली माणुसकी आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि कदाचित तुम्ही मराल मीही मरणारच आहे पण माझ्या प्रेताजवळ ही बादली सापडली तर लोक म्हणतील या गावात एक तरी प्रयत्न करणारा होता असं निदान म्हणतील विठाला विठाला म्हणून आपल्या वडनेर सारखी अशी जी काही चांगली गावं आज महाराष्ट्रात भारतात सगळीकडे आहे तुमच्यासारखे चांगले परिवार चांगले स्त्री पुरुष चांगली माणसं आहे तरुण पिढीमध्ये सुद्धा चांगली मंडळी काही आहे की जे अशा धर्म कार्यात सत्कार्यात समाज कार्यात एकत्र येतात थोडा वेळ देतात थोडे कष्ट घेतात आणि त्यामुळे हा पुण्य परमार्थ गावोगावी चालू आहे
सगळेच जर म्हणले की कधी येऊ सप्ताह, आपल्याला काय करायचं, सप्ताह होईल काय? सगळ्यांनी दुर्लक्ष जर केलं तर मला असं वाटतं, म्हणून तुमच्यासारखे आज मी पत्रिका पाहिली, दररोज किती अन्नदाती मंडळी, किती परिवार त्यात सहभागी झालेले आहेत. मग अशी म्हणालो तसं आज बलमे साहेबांचा महाप्रसाद आहे, म्हणजे अशी सगळी मंडळी रोज सहभागी झाली. अशा पद्धतीनं वसुदेव हे डोळे झाकून बसले नाही, आलेला प्रसंग आहे त्याला सामोरं गेले. मी त्या मुद्द्यावरून बोलत आलो जो आपल्या हिताचा मुद्दा होता म्हणून लांबवला. हात तो धरिला वसुदेवे, वसुदेवानं हात धरला कंसाचा. घटना टळली ना, दुर्घटना टळली. कोणीतरी समजून सांगणारं असलंच पाहिजे, समाजात पाहिजे. अन्यथा काल परवा एक घटना झाली. राहत्याच्या जवळ शिर्डीच्या बायपासला एका बापानं आपली 3 लेकरं विहिरीत टाकली, तो एक उडी घेऊन मेला. काय घटना आहे? सुन्न करणाऱ्या घटना ज्या काही घडतायत दररोज. हत्या, आत्महत्या, अत्याचार, दुराचार कशामुळे घडत? संयम सुटत चालला. शहाण्या माणसात बसणं उठणं संपलं. वाडवडील माणसांमध्ये बसणं उठणं राहिलं नाही. टवाळखोरी वाढली आणि चंगळवाद वाढला. आणि त्या चंगळवादामुळे, सत्संग नसल्यामुळे, सद्विचार नसल्यामुळे, मला सांगा तुम्ही, फोन जर डिस्चार्ज झाला आणि त्याला विजेचं कनेक्शनच जर जोडलं नाही तर तो चार्ज कसा होईल महाराज? होईल का? तसं आम्ही जर देवळात गेलो नाही, आम्ही पोथी वाचली नाही, आम्ही देवाचं काही भजन केलं नाही, वाड वडील आणि चांगल्या विचाराच्या माणसांजवळ बसलो नाही, आमच्या जीवनातले सुखदुःख टळतील कसे? विठाला 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 विठाला. आणि म्हणून साधू संत महात्मे म्हणाले, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटतं. मी सांगतो तुम्हाला, वैष्णवांच्या संगतीत संतांना जीवाला सुख वाटेल नवल नाही, देवाला सुद्धा सुख वाटतं. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य ते वैष्णव सदन, वैष्णव सदन. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत हे अशी एक देणगी आहे या जगाला की ज्यांच्या सहवासामध्ये जीवाला शांतता वाटेल यात नवल नाही, देवाला सुद्धा समाधान वाटते. संताचे सुख झाले या देवा,
म्हणवोनी सेवा करी त्यांची अनेक प्रमाण आहे. आणि म्हणून तर भगवान परमात्मा फक्त राक्षस मारण्यासाठी भूतलावर येत नाही. प्रयोजन सांगितलं शास्त्रामध्ये. मुख्य प्रयोजन, अवांतर प्रयोजन, अपेक्षित प्रयोजन. थोडं सोपं करून जर सांगायचं झालं तर समजा तुम्ही ताराबादला पाहुण्यांकडे भेटायला गेला. राहू द्या, बरोबर, पाहुण्यांना भेटायला गेला. पण तुम्ही जर धार्मिक आहात, वारकरी आहात, तुम्ही पहिल्यांदा जाता, महिपती महाराजांचं दर्शन करता आणि मग पाहुण्यांकडे जाता. किंवा येताना तरी महिपती महाराजांचं दर्शन तुम्ही केल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं मुख्य गोष्ट जरी पाहुण्यांना भेटणं असलं तरी त्या निमित्तानं का होईना आपण देवाचं दर्शन. म्हणून एक असतं मुख्य प्रयोजन, एक असतं अवांतर प्रयोजन. राक्षस मारणं हे मुख्य प्रयोजन नाहीये देवाचं. राक्षस तर तो तिथे बसूनही मारू शकतो. असंही काय निमित्त करून कोणाला घेऊन जायचंय त्याच्या हातात आहे ना. काय आपल्या हातात आहे सांगा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय आपल्या हातात नाही. मायबाप हो, उद्याचा दिवस कसा उजाडेल, उद्याचा पुढचा क्षण कसा असेल. आमच्या नेवाशामध्ये रात्री फार मोठी भयानक दुर्घटना घडली. रात्री 12-1 वाजता शॉर्ट सर्किट झालं. मोठं व्यापारी कुटुंब, रासने कुटुंब गावातलं नेवाशात. आग लागली गोदामाला. भलं मोठं गोदाम 10-20 गुंठ्याचं, त्याला जोडूनच त्यांचं घर वरती. आग लागली आणि तो सगळा धूर त्या घरात शिरला. आणि झोपलेली आजी, दुकानदार, त्यांची पत्नी, त्यांची 2 लहान मुलं, असे 5 जणांचा मृत्यू झालाय. काल रात्रीची गोष्ट आहे. 2 जण वाचले. त्या घरातले त्या जे सुनबाईन मुलगा वारला आणि ते नातवंड वारले, त्यांचे आई वडील ते गावाला गेले, ते दोघं वाचले. कुठं मनमाड मालेगाव पाहुण्यांकडे गेले होते. काय वाईट आहे. म्हणजे सकाळी जेव्हा कळलं तर सुन्न झालं मन. खरं म्हणजे असं दुःख कोण्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये. पण मायबाप हो, त्याला विलाज नाही. माहीत नाही आहे तुमच्या आमच्या सगळ्याच्या जीवनात पुढचा क्षण, पुढचा दिवस. आणि म्हणून फार द्वेष मत्सर न करता, फार चुकीच्या मार्गाला न जाता आनंद घ्या. सगळ्यांशी सौजन्यानं वागा. प्रेमाची देवाणघेवाण करा. माणुसकीनं, प्रेमानं, आपुलकीनं जगणं आणि भावभक्तीनं, नीतिमत्तेनं जगणं हीच माणसाची शेवटची शिदोरी आहे, शिल्लक राहणारी. बाकी गोष्टी जिथल्या तिथे थांबतात. विठाला 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 विठाला. मी आजच्या या व्यासपीठावरून सुद्धा आमच्या गावातील त्या सगळ्या मंडळींना श्रद्धांजली वाहतो. कारण मला सकाळी तुमच्याकडे यायचं असल्यामुळे तिकडे जाता आलं नाही. जाणं गरजेचं होतं. इथून आता पुन्हा तातडीनं जायचं आहे. पण फार मोठी दुर्घटना आहे. मला एवढंच सांगायचंय, क्या जीवन की पकरी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. हातात घेतलेला घास. मागे आमच्या सहकार्यांनी आम्हाला एक व्हिडिओ दाखवला. हॉटेलमध्ये जेवायला गेले, जेवण ऑर्डर केलं आणि तेवढ्यात अटॅक आला आणि तसाच तो माणूस त्या खुर्चीवरून खाली पडला. जेवायला सुरू करायचं. तुमच्यापैकी कोणी पाहिलं असेल ते. 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी मला एक जणांनी तो व्हिडिओ दाखवला. मला ते प्रमाण म्हटलं काय संतांना अचूक माहिती आहे. हातो में लिया नहीं तेरा घास. हातात घेतलेला घास सुद्धा तोंडात जाईल याचा भरोसा नाही. आणि म्हणून तर करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी संत समागम करावी आवाडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी संत समागम करावी आवाडी, करावी तातडी परमार्थी, करावी चांगल्या गोष्टी उद्या परवा तेरवावर ढकलू नका. पोथी वाचायची, नंतर वाचू वाचू म्हणता म्हणता श्रावण संपून जातो, पोथी राहूनच जाते.
आम्हाला नवनाथ ग्रंथ वाचायचा होता, आम्हाला हरिविजय, पांडव प्रताप, आम्हाला अमुक धमुक ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण करावी तातडी परमार्थ. शतम विहाय भोक्तव्यम. जेवण करायचं असेल तर 100 कामं बाजूला सारावी. सहस्रम स्नानमाचरेत. स्नान करायचं असेल 1000 कामं बाजूला सारावी. आणि लाखो कामं बाजूला ठेवून देवधर्माने दानधर्म करावा असं आम्हाला शास्त्र सांगतं. तेव्हा देवधर्माला उद्या करू. कबीर महाराज म्हणले, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पलमय परलय हो जाएगा, बहुरी करेगा कब. अरे बाबा, उद्या करायचंय आज कर चांगलं काम, आणि आज करायचंय आत्ता कर. आता हे कीर्तन झाल्या झाल्या कुणाला वाटलं माळ घालायची, अजिबात उशीर करू नका, माझ्या गळ्यातली देतो. करावी तातडी परमार्थी. आणि नाहीतरी प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी 10-5 जण मला असं म्हणायचं नाही की जो माळ घालत नाही तो काही सेवा करत नाही, परंतु माळ घातली की सेवेची जबाबदारी आणखी वाढते. न माळ घालणारी माणसं सुद्धा आमचे अनेक बंधू भगिनी आदर्शच काम करतात, चांगलं काम करतात. मला कधी त्यामध्ये असा भेदभाव वाटत नाही, माळकरी बिगर माळकरी. पण तरी सुद्धा आपण ईश्वराच्या भक्तीचा संकल्प करतो, चांगलं जीवन जगण्याचा संकल्प त्या निमित्तानं करतो. आणि शेवटी असं आहे, संकल्प केल्याशिवाय सिद्धी नाही ना. घर जरी बांधायचं तर अगोदर तुम्ही ते प्लॅन काढून आणता, हा संकल्पच आहे. एक संकल्प चित्र तयार केले नाही, त्याच्यावरती आराखडा तयार केलाय. मग संकल्पाशिवाय सिद्धीपर्यंत जाता येत नाही. माळ घालणे हा ईश्वर भक्तीचा आयुष्यभरासाठीचा केलेला संकल्प आहे. विठाला सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे. परमार्थ हा तातडीनं करावी तातडी परमार्थी. आता एका तरुणानं मला सांगितलं, म्हणाले, महाराज तुम्ही कबीराचा दोहा सांगितला, पण आम्ही नव्या पिढीनं दुसरा एक दोहा तयार केलाय. म्हटलं काय तयार केला? त्यानं गमतीचं सांगितलं. तो म्हणाला, आम्ही असं ठरवलेलं आहे, आज करे सो कल कर, कल करे सो परसो. पहा बरं, उलटा दोहा आहे. मी अगोदर काय म्हणलो, कल करे सो आज कर, आज करे सो अब, असा पहिला कबीरांचा दोहा आहे. तो म्हणला आम्ही उलट ठरवलं, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी जल्दी का है बाबा, अब तो पडे है बरसो. म्हणलं तुझ्या बापान ठेवले काय, अब तो पडे है बरसो. अरे उद्याचा दिवस आम्हाला माहित नाही काय होईल, आणि म्हणून तुम्हाला प्रपंचातलं चांगलं काम करायचंय, तुम्हाला परमार्थातलंही चांगलं काम करायचंय. संस्कृत मध्ये एक वचन आलेलं आहे, दीर्घसूत्री विनश्यती. जे लांबणीवर टाकतात ना चांगलं काम, त्या कामाच्या विघ्न येत असतं. म्हणून चांगलं काम लांबणीवर टाकू नये आणि वाईट कामाची घाई करू नये. एखादा वाईट विचार डोक्यात आला तर 10 नाही 1000 वेळा विचार करावा आणि ते टाळून टाकावं. पण होतंय उलट जगामध्ये. आज वाईट डोक्यात आलं की त्याला वेळच लागत नाही. एखाद्याच्या कानफटीत मारायची म्हणल्यावर माणूस किती वेळ विचार करतो सांगा मला, तुम्हीच उत्तर द्या. मी काही चुकीचं बोलत असेल, अहो डोक्यात राग आला की ठेवून देतो आणि विनाकारणचा वाद विवाद वितंडवाद वाढत जातो. वाईट विचार डोक्यात आले की लगेच अंमलबजावणी. आणि पारायणाला बसू का नको महिनाभर. अरे काय माणसं आहे का तर आहे. पारायणाला बसू का नको म्हणजे काय, पारायण करणं काय पाप आहे का वाईट आहे. आणि शेवटी आदल्या दिवसापर्यंत म्हणतो बसतोच आता, आणि सकाळी म्हणतो पण लय गुतून पडावं लागल, नकोच ते. सकाळूनही जायचं आणि दुपारूनही जायचं. पत्रिकेत वाचलं ना मी, 2 टाइम आहे ना, का एकच टाइम घेतलं? 2 टाइम पारायण. पत्रिकेत का म्हणून 2दा छापलं. विठाला भगवान कृष्ण परमात्मा येतो तो द्रव्य बळानं नाही, तो शक्ती शरीर बळानं नाही, बुद्धी बळानं नाही, भाव बळे आकळे. आमच्यातला भाव भक्ती आम्हाला वाढवावी लागेल.
इकडे कंसानं वसुदेव देवकीला कारागृहात टाकून दिलं आणि देवाला यायचंच होतं. त्याचं कारण दुष्ट तर त्याला तसेही मारता आले असते, पण या वसुदेव देवकीची भेट व्हावी, नंद यशोदेच्या अंगणात खेळावं. गोपाळ गवळणींसारखे जन्म जन्मांतरी साधना केलेले ऋषी मुनी ते अवतार घेऊन आलेत गोपाळ गोपिकांचा, त्यांचा सहवास घडावा. आणि म्हणून देवाला सुद्धा कधी राम अवतारात कधी कृष्ण अवतारात प्रत्यक्ष यावं लागलं. काही कामं निरोपावर होतात, काही कामं नुसती नावावर होतात, पण काही कामांसाठी स्वतःच जावं लागतं. काही कामांसाठी हे पहा, तुमच्या एखाद्या मित्राला काही उधार पाहिजे दुकानात, तुम्ही काय म्हणता, नाव सांगा आमचं, घेऊन जा. काही कामं नावावर होतात, काही कामं निरोपावर होतात. एखाद्या पाहुण्यांना बोलावून घ्यायचं, निरोप दिला की उद्या आमच्याकडे असा कार्यक्रम आहे, या काही कामं निरोप. पण मला असं वाटतं, एखादा नोकरदार मुलगा आहे, शहरात राहतो, आई खूप आजारी पडली आणि आई म्हणली, बाबा माझं काही खरं नाही, आता मला भेटून जा. आता निरोप चालेल काय? काही वेळेला प्रत्यक्षच जावं लागतं तिथे. आणि म्हणून आजचा जो काळ आहे ना, हे सगळं उक्त देण्याचा काळ आहे. माणसं कशालाही रोजंदारीनं माणसं लावतात, पण आईबापाची सेवा करायला आणि देवाची भक्ती करायला रोजंदार चालत नाही. ध्यानात ठेवा, शब्द ध्यानात ठेवा, माझं वाक्य. रोजंदार तुम्ही तुमच्या घरी लावा, पण देवाच्या दारात तुम्ही किती मोठे असाल, वाढायला घ्या, झाडायला घ्या, कारण ही सेवा स्वतः कराल तरच पुण्य आहे. विठाला विठाला नंद यशोदेला भेटायचंय आणि वसुदेव देवकीला आणि गोपाळ गवळणीला देव म्हणला निरोपावर कसं जमेल. आणि मग श्रावण वद्याष्टमीच्या मध्यरात्री परब्रह्म निष्काम तो हा गवळीया प्रगट झाले, तिथून गोकुळात आले. गोकुळवासियांनी आनंद साजरा केला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. 5वीच्या दिवशी गर्गाचार्य आले, या श्रीकृष्णाची कुंडली पुढची सांगितली की किती दिव्य बालक आहे. भगवान शंकर बाळ पाहायला आले. हो काय भाग्य आहे. आणि हळूहळू आता कृष्ण रांगू लागलेला आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही आपल्या मराठी भाषेतली मोठी सार्थ म्हण आहे. अनेक व्यक्तींची व्यक्तिमत्व ही बालपणातच जाणवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पुढे आदर्श शासक होतील हे 13व्या वर्षीच कळलं. जेव्हा एका आबलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलांचे हातपाय तोडण्याची त्यांनी शिक्षा दिली, तेव्हाच कळलं हा मुलगा साधा नाहीये, हा या भारताचा आदर्श राजा होईल, आदर्श राज्यकर्ता होईल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसंग सांगतो आपल्याला. थोरले बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर दोघे पुण्याहून चोंडीला आले आणि तिथे शिंदे पाटलांना भेटावं, अहिल्याबाईंचे वडील म्हणून आले. जाता जाता महादेवाचं मंदिर आणि एक 10 वर्षाची मुलगी तिच्या सोबतच्या काही आयाबायांसह महादेवाची पूजा करत होती. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. त्या मुलीचं स्तोत्र पठण, महादेवाचं अर्चन पूजन चालू होतं. हे दोघही महान राजे होते, थोरले बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर. ते दोघं मंदिरात दर्शनाला गेले. पाहिलं इतक्या लहानपणी काय भक्तिभाव आहे या मुलीचा. कोणाची हो मुलगी? म्हणाले शिंद्यांची आहे. बाजीराव पेशवे म्हणाले, मल्हार बाबा तुमचा मुलगाही लग्नाला आहे, काय हरकत आहे शिंद्यांकडे त्यांची मुलगी मागायला. आणि असा तो संबंध जमला. म्हणून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची ज्यांचं नाव आता आपल्या जिल्ह्याला दिलं, केवढं चांगलं काम झालं, केवढं चांगलं काम झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव आपल्या जिल्ह्याला, कारण त्यांचं हे माहेर आहे.
आणि हे योग्य उशिरा का होईना योग्य निर्णय घेतला. ढाला आणि मग त्या होळकर घराण्याच्या सुनबाई झाल्या आणि त्याच अहिल्याबाईनं पुढे पाणी नाही तिथे बारव खोदली, नदी आहे तिथे घाट बांधले, तीर्थक्षेत्र आहे तिथे धर्मशाळा बांधल्या, लोक जमतात तिथे अन्नक्षेत्र उभारली, जिथे मंदिरं मुघलांनी पाडली होती ती पुन्हा त्याचा जीर्णोद्धार. आणि म्हणून आपल्याला अभिमान त्यावेळेला वाटतो ज्यावेळेला आपण काशीला जातो आणि काशी विश्वनाथाच्या दारात आमच्या अहिल्याबाईचा भला मोठा पुतळा आणि त्याचं दर्शन आपण घेतो. काय बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी, काय किती उदाहरणं सांगता येते. आणि म्हणून श्रीकृष्ण सुद्धा बालपणीच ते कळू लागलेले. काग बगरी ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, नुघडता बालपणाची फुली मिया अदा नवी सृष्टी केली, करी गिरीधरो निवर्णिली महेंद्र महिमा. अगदी बालपण उमलतच होत. अहो 5वीच्या दिवशी तर पुतना मारली, विष पाजो आली पुतना राक्षसी, सायुज्यतीये देणे रया. आता कृष्ण रांगायला लागलेला आहे आणि रांगताना त्याचं चरित्र सुरू झालं. रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, चरणी देती गारात, चरणी देती गारात, यशोदे साधनी, यशोदे साधनी, बहिरुत भक्षुनी समाद निळे नवल केले साज. कृष्ण आळवा माते दावा, कृष्ण रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरीती गवळणी. रांगता रांगताच आपलं दिव्य चरित्र. तळवे तळ हात टेकीत हवळी गुडघ्याने रांगत, रंगानी रंगनाथ तोम देखी लागे सये, रंगानी रंगनाथ तोम देखी लागे सये. तळवे तळ हात टेकीत हवळी गुडघ्याने रांगत, किती वर्णन केले. हा नामदेवरायांचा अभंग आहे, गवळण आहे. तळवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये, गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाचेनी मागे, येणे येणे वो श्री रंगे नवनीत माझे बक्षी, एका हाती लोण्याचा कवळू मुख माखिले आळू माळू, चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा घेसई. आपल्या घरामध्ये देव आहे पहा आणि त्याचं नाव आहे रंगनाथ. हा रंगनाथ म्हणजे रांगणारा श्रीकृष्ण, बाल श्रीकृष्ण. आता कधी कधी गंमत अशी आहे, आपल्याला बरेच अर्थच माहित नसतात. मला एका पोरानं विचारलं, म्हणे महाराज हा पोलिओ झालेला देव कोण आहे? अरे म्हटलं बाप्पा असं म्हणू नको, आपल्याच देवाचा आपण अपमान करायचा का रे? अरे बाबा हा रांगणारा. नामदेव महाराजांना विचारणं म्हटलं बाबा, एके हाती लोण्याचा कवळू, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने डावा तळभात टेकलेला आहे, डावा गुडघा टेकलेला आहे, उजव्या पायानं रेटा देऊन चालण्याचा प्रयत्न करतो, उजवा हात पुढे उचललेला आहे, असा तो देव आहे. आणि हा रांगणारा श्रीकृष्ण आहे. तो जो रंगनाथ आहे त्याचं पूर्ण वर्णन या अभंगामध्ये आपण जे म्हणालात मगाशी त्यामध्ये आले. आणि म्हणून लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, देव एक बायाल लंगडा, लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, देव एक बायाल लंगडा. असं कसं 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 देवाचा देव बाई फटकेडा, असा कसं देवाचा देव बाई फटकेडा, असा कसा
आणि असा कसा देव असा देवबाई, अर्थात तो रांगतोय हे सांगायचं याच्यातून. आणि म्हणून रांगता रांगता पेंद्या वाकड्या बोबड्या श्रीदामा सुदामा मोठेपणी भेटला बरं उज्जैनीला आल्यावर सांदीपनी ऋषीकडे. लहानपणी जो मित्र होता तो श्रीदामा, मोठेपणी भेटला तो सुदामा. असं थोडं थोडं त्यातले काही सूक्ष्म भाग आहे. तर पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे मित्र जमा केले. ज्याला मोठं कार्य करायचंय त्याला त्याच्याजवळ भेदभाव नसला पाहिजे, म्हणून त्यालाच या जगामध्ये मोठं कार्य करता येईल. देव तर जगात सर्वात मोठं कार्य करायला आलाय, म्हणून देव जात भेद करत नाही, पंथ भेद करत नाही, परिस्थिती भेद करत नाही, स्त्री पुरुष हा भेद करत नाही. जी माणसं भेदानं वागतात ती थोडा काळ मोठी झालेली दिसतील, ती सर्व काळ मोठी राहत नाही. विठाला आज दुर्भाग्य असं आहे की अनेक माणसांना मोठं व्हायचंय पण समाजात फूट पाडून मोठं व्हायचं. हे चांगलं आहे का? हा देश, हा धर्म, ही संस्कृती जर आपल्याला अबाधित ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यांशी प्रेमानं, सौजन्यानं, माणुसकीनं, आणि जे आपले वाडवडील वागत आले, आजही तुमच्यासारखी सज्जन माणसं त्या प्रेमानं, आपुलकीनं एकमेकांशी वागतात. कोण गरीब, कोण श्रीमंत, लहान मोठा भेदभाव करत नाही. आणि भेदाभेद भ्रम अमंगळ असं सांगणारे तुकोबार आहे आपले, की बाबांनो भेद पाळणं हीच खरी अमंगलता आहे, अशुचिता आहे. इथे गोपाळ आणि गोपिका सुद्धा भगवंताला तेच सांगत होते, देवा आम्ही तुझ्या चरणाजवळ पोहोचलो उगीच नाही, आम्ही सगळा भेदभाव बाजूला सारलेला आहे. याती कुळ माझे गिरिहार, याती कुळ माझे गिरिहार, याती कुळ माझे गिरिहार, याती कुळ माझे गिरिहार, तिरंगा सोन्यानो देणे, तिरंगाला सोन्यानो देणे, तिरंगाला सोन्यानो देणे. म्हणून महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायानं समाज एकत्र ठेवलाय. सर्व जात पंथ परिस्थिती धर्म, इथे कोणाला मज्जाव नाही. यारे यारे लहान थोर सगळ्यांना सोबत घेतलं जातं, आवर्जून घेतलं जातं. सगळ्यांना तितकाच अधिकार, तितकंच प्रेम, सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. उधार हरिच्या नामे कलियुगी, उधार हरिच्या नामे सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांशी येथे आहे अधिकार, सगळ्याशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. म्हणून गोपाळ वेगवेगळ्या परिस्थितीतले, वेगवेगळ्या स्थितीतले भेद केला नाही, म्हणून तो भगवान झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सैन्यामध्ये, आपल्या सहकाऱ्यांमध्ये भेद केला नाही. अगदी गाव खेड्यामध्ये राहणाऱ्या 18 पगड जातीतल्या माणसापासून ते काशीच्या पंडितापर्यंत सगळ्यांनाच त्यांनी प्रेम दिला आणि आदर दिला, सगळ्यांना सोबत घेतलं. लहान थोर भेद नाही, आणि म्हणून ते रयतेचे आदर्श राजे झाले. आणि म्हणून सांगण्याचा भाग असा आहे, श्रीकृष्ण सवंगड्यांना एकत्र करतायत. आणि आता त्यांचा उपक्रम सुरू झाला. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गारहाणी, यशोदे साजणी. आता हे सगळ्या ज्या खोड्या होत्या हे निमित्त आहे. एरवी भक्तांचा भक्तिभाव स्वीकारण्यासाठी भगवान चोरी करतोय. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि कृष्ण हा वित्त चोरणे चित्त चोरियले नंदाच्या नंदने, हरिणे माझे हरिले चित्त. सगळे अभंग आपल्याला ठाऊक आहे. मुद्दा इतकाच आहे की भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढत चाललेल्या आहेत. आणि अशातच गोपाळ सवंगडी सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्या गोपाळांमध्ये कधी कधी उदासीनता, दुःख, व्यथा भगवंताला जाणवत होती. गोपाळांना बोलावून घेतलं. गोपाळांनो,
अरे तुमच्या चेहऱ्यावरती चिंता व्यथा ही दुःख का आहेत? म्हणाले देवा काय सांगायचं, संसाराचा धाक निरंतर आम्हासी मरण भले परी काय अवकळा. देवा या संसारात आम्ही जन्माला आलोय आणि या संसाराच्या अनेक व्यथा आहे, अनेक कथा आहे, अनेक प्रकारचं दुःख आहे. काय सांगायचं तुला. तुकोबाराय तर म्हणाले नस आहे पाषाण फुटती. मी पूर्ण प्रमाणही म्हणत नाही, वेळ कमी आहे, पण दगडाला सुद्धा दुःख ऐकवले तर तो दगड दुभंगेल एवढी दुःख आहे. मग देवा आम्ही सुख मिळवायचं कसं, आम्ही आनंदी राहायचं कसं. भगवान म्हणाले आहे ना त्यासाठी मार्ग आहे. काय मार्ग आहे देवा? म्हणे तुम्ही सगळे एकत्र या. हे पहा सुखासाठी पहिली गोष्ट एकत्र येणं. या अभंगात 3 सूत्र आहे. एकत्र येणे, देवाच्या मागे वाटचाल करणे आणि देवाच्या कार्याशी जोडून घेणे, असे 3 शब्द या अभंगातले प्रमुख आहे. पहिली गोष्ट भगवान सांगतात तुम्ही एकत्र या. मला असं वाटतं आपण सणावाराला जरी एकत्र आलो तर आनंद असतो घरामध्ये, एक वेगळाच आनंद. काही कार्यक्रमाच्या निमित्तानं ना गावकी भावकी नातं गोते 100-200 माणसं एकत्र झाली, एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी मिळतो. एकत्र येण्याचा आनंद फार मोठा आहे. आणि अजून आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती टिकून आहे. आपण सुखातही एकत्र येतो आणि दुःखातही एकत्र येतो. आपण लग्न असो, वास्तुशांती असो, साखरपुडा असो, वाढदिवस असो, एकत्र येतो. 4 पाहुणे रावळे गावकी भावकी बोलावल्याशिवाय आपण हे कार्यक्रम करत नाही. आणि दुःखात सुद्धा 10वा असो, अंत्यविधी असो, 10वा 13वा श्राद्ध आपण एकत्र येतो. आणि ही फार मोठी एक मानसिक आधाराची गोष्ट आहे, ध्यानात ठेवा. सुखात सुद्धा 4 लोक जर आले नाही ना विचारायला तर ते सुख सुख म्हणून वाटत नाही. तुम्ही गाडी घेतली पण घेणारा कंजूस आहे, पेढेच नाही दिले कोणाला, मग कशाला कोण विचारील मरायला. काही लोक इतके कंजूस, गावात सकाळी येतात आणि 5 पेढे असतात पुढ्यात. किती? 5च पेढे. आता कोणाच्या नाकाला लावतो. खरं तर एवढ्या मोठ्या कंजूस माणसांनी मोठी गाडी गावात आणूच नाही. 4 माणसाला घरीच ठेवावी दाबून तिकडं. माणसाला मोठ्या मनांनी वागता येत नाही. इथं बसलेल्यासारखी मोठी मनं पाहिजे सगळ्याची. काही माणसं बोलते कंजूस, पेढेच वाटले नाही. कशाला कोण विचारताय मग कधी आणली काय आणली. लोक लय कलाकार आहे, कोणाची कशी जिरवायची लोकाला फार चांगलं माहिती आहे. तुम्ही राजे महाराजे कोणी असा, समाज हा समाज असतो. विठाला विठाला विचारलंच नाही कोणी त्याला. हे आपल्या मराठी भाषेमध्ये हिंग लावून विचारलं नाही. अहो त्याला कुठं झोप येते संध्याकाळी. तो म्हणला अरे एवढी 20 लाखाची गाडी घेतली कोणीच विचारी ना. कस काय विचारीन? 5 पेढे घेऊन चालला तू. गावात 100 माणसं मारुतीच्या मंदिरापुढे उभी आणि कोणाला देणार आणि कोणाला घेणार. इतका तर कंजूस तू. आणि मग लोक कशाला विचार. शेवटी दुसऱ्या दिवशी त्यानं म्हणला, पोराला म्हणला तू जा आता एकदा कुठंतरी जा चांगल्या दुकानात आणि 1.25 किलो पेढे घेऊन ये, वाटायचे म्हणे आपल्याला. आणि जेव्हा पेढे दिले मग लोक म्हणले गाडी आणली वाटतं. हा हा हा. लोक फार हुशार. चला विनोदाचा भाग सोडा, पण मला मुद्दा काय सांगायचा आहे, मला एक त्याच्यातला सिद्धांत सांगायचा आहे. सुखात सुद्धा 4 लोकांनी विचारलं तरच ते सुख वाटतं. तुम्ही घर कष्टानं बांधता, तुमच्या स्वतःच्या कष्टानं, पण 4 पाहुणे आले, 4 शेजारी आले, गावकरी आले, वारकरी आले आणि विचारलं की वा छान बांधलंय, कोणते मिस्त्री होते, किती स्क्वेअर फूट आहे, कुठून फरशी आणली, कोणता रंग दिला, किती खोल्या काढल्यात. बरं वाटतं ना माणसाला. म्हणून सुख सुद्धा विचारपूस केल्याशिवाय सुख वाटत नाही. आणि पुढचं ऐका, दुःख सुद्धा कोणीतरी आपली विचारपूस केल्याशिवाय हलकं होत नाही. किती आजारी माणूस असू द्या, पण तुमच्यासारखे 4 पाहुणे प्रेमाची माणसं गेली, विचारपूस केली, दुःख हलकं होतं. तो म्हणतो आता तुम्ही येऊन गेले ना, बराच झालो मी, आता काय नाही. याला मानसिक आधार म्हणतात. आणि म्हणून आज पाश्चात्य देशांमध्ये करोडोची संपत्ती आहे लोकांकडे, अनेक प्रकारच्या सुविधा आहे, पण विचारणारच कुणी नाहीये. थकून आलेल्या माणसाला घरी विचारणारं कोण नाही की तुम्ही जेवता का. एकटंच राहतं ते. बायकोला सेपरेट घर आहे, नवऱ्याला सेपरेट घर आहे. अमेरिका आणि त्या देशाचा तो वेडा अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प, माथे फिरू.
विठाला असेल अमेरिका, आम्हाला काय घेणं पडलं तिचं. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयशी. आपली भारतभूमी देवभूमी आहे, आपली भारतभूमी संत भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, त्यागी तपस्वी पुण्य परोपकारी लोकांची ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीमध्ये लोक सुखदुःखात आजही एकमेकांना साथ देतात. ही या भारताची संस्कृती आहे. आणि म्हणून आपण स्वातंत्र्य दिन जो साजरा करतो, जयोस्तुते, म्हणून या भारतभूमीला आपण वंदन करतो. ही भारतभूमी तेवढी श्रेष्ठ आहे. एका श्लोकात असं म्हटलंय, अन्यस्थाने वृथा जन्म निष्फलम च गतागतम भारतम च क्षणम जन्म सार्थकम शुभ कर्मदम. अन्यस्थाने वृथा जन्म. इतर देशात इतर भूमीत जन्म घेणं हे वाया जाण्यासारखं आहे म्हणाले. आणि भारतम च क्षणम जन्म, भारतात क्षणभर जरी जन्म मिळाला तरी सार्थकम शुभ कर्मदम. म्हणून अवघे कृष्ण म्हणाले, गोपाळांनो तुम्हाला सुखाचा अनुभव घ्यायचा, मला वाटतं आम्हालाही घ्यायचा आहे, तुम्हाला मला आणि सगळ्यांना. म्हणाले मिळून मिसळून राहा, तुमची माझी आणि सगळ्यांची जबाबदारी. होईल तेवढं. 100% मार्क पडत नसतात, पण 70 तरी पडावे, 80 तरी पडावे, 90 तरी पडावे. तसा आपण प्रयत्न करावा होईल तेवढं सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा. आता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, आवड निवड वेगळी असते. आपण 100% यशस्वी होत नाही, पण प्रयत्न असला पाहिजे. मगाशी त्या बादलीवाल्यासारखा पेटलं किती तरी विझवण्याचा प्रयत्न मात्र आपला असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतात अवघे. ठीक आहे म्हणाले. दुसरी गोष्ट, माझ्या मागे सांगणारा देव आहे. तुम्हाला सुखाचा शोध जर घ्यायचा असेल तर देवाच्या मागे जावं लागतं. आता थोडं विश्लेषण करून आणि सोपं आणि थोडक्यात सांगतो. देवाच्या मागे जाणं म्हणजे काय, तर मला असं वाटतं देव म्हणजे सत्य स्वरूप आहे, देव म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, आणि देव म्हणजे आनंद स्वरूप आहे. सत्याच्या मागे जाणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. आलं ध्यानात? ज्ञानाच्या मागे जाणं, अज्ञानाच्या नाही, ज्ञानाच्या मागे जाणं म्हणजे देवाच्या मागे. पुण्यकर्माच्या मागे, सेवा कार्याच्या मागे, आनंदाच्या मागे. संत म्हणजेच देव आहे, देवते संत, म्हणून संतांच्या मागे जाणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. अशा पद्धतीनं भक्ती मार्गानं सन्मार्गानं वाटचाल करणं म्हणजे देवाच्या. देव म्हणतात हे पहा सगळे मिळून या, माझ्या मागे या. मला असं वाटतं जे जे देवाच्या मागे गेले, पांडव हे मनाच्या मागे गेले नाही, लोभाच्या मागे गेले नाही, अहंकाराच्या मागे गेले नाही, पांडव हे देवाच्या मागे गेले. पहा अर्जुनानं सांगितलं होतं, देवा दुर्योधनानं सैन्य मागितलं, बरं झालं मला तूच पाहिजे होता आणि तू मला मिळाला. तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूच सदा रक्षिता आपदी आमु. देवाच्या मागे जाणं आहे. आणि जे देवाच्या मागे गेले ते दुःखातूनही सुखापर्यंत पोहोचले. आणि जे मनाच्या अहंकाराच्या दोषाच्या चुकीच्या मार्गाने गेले त्यांचं असलेलं सुखाचं जीवन सुद्धा दुःखमय झालं. मनोमार्गे गेला तो तेथे मोकला, मनोमार्गे गेला तो तेथे मोकला, मनोमार्गे गेला तो तेथे मोकला, मनोमार्गे गेला तो तेथे मोकला. हरी पाठी स्थिरावला तोची धन्य, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला. आणि म्हणून इथे गोपाळांना जी सूचना केली ती अभंगाच्या पहिल्या चरणात. याला तरी यारे लागे, हो याला तरी यारे लागे, हो याला तरी यारे लागे, हो याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, हो याला तरी यारे लागे, याला लागे, याला तरी
अवघे माझ्या मागे मागे. 3 शब्द आहे, अवघे, मागे आणि लागे असे. या अवघे आपण बोललो त्यावरती थोडस, देवाच्या मागे या त्यावरही बोलतो. पण हे लागे म्हणजे काय आहे? लागे म्हणजे जोडलेले राहा. नाही तर काही माणसं म्हणत असतात तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहोतच तुमच्या मागे. हे जाऊन पोहोचतात तरी मागं वळून पाहिलं तर कुठंच पत्ता नाही. मला असं वाटतं असा पाठिंबा बाहेरून नको. बाहेरून पाठिंबा या विषयावर स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं एक भाषण आहे, तुम्ही कधी वेळ मिळाला तर ऐका. ते म्हणले बाहेरचा पाठिंब्याचं काही खरं नसतं. त्यांना आलेला अनुभव होता, कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा बाहेरून घेतला सरकारच्या, आणि मग सरकार बनवलं आणि ते सरकार 13 दिवसात पडलं वगैरे. ते काही हे पण मोठी माणसं होती ती सगळीच, त्यांचे विचार ऐकण्यासारखे. मुद्दा इतकाच आहे, मला एवढंच सांगायचं आहे की काही माणसं देवाधर्मात सुद्धा बाहेरून पाठिंबा असतो. पारायणाला बसा, नाही नाही तुमचं चालू द्या, आम्ही आहोतच. अपंगत तरी काय एखादी जरा अडचण आहे, आता घ्या करून एवढं वर्ष, आम्ही आहोतच. कीर्तन ऐकायला तरी या, आमची वस्ती एकांती आहे, तुमचं चालू द्या, आम्ही आहोतच. अरे इतके बाजूला राहू नका. त्याचं कारण सांगतो, या जीवाला देव कार्याचा योग हा फार भाग्याने येतो. आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला योग येईल, जेवढं सहभागी होता येईल तेवढं आपण त्यामध्ये सहभागी व्हावं. म्हणून याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आणि असं जर आपण वाटचाल केली तर आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. देव आश्वस्त करतायत, शब्द देतायत की गोपाळांनो मी तुम्हाला पोटभर देईल, उद्या देणार नाही, परवा देणार नाही, आजही देतो. परमार्थामध्ये उधार नाहीये, रोख आहे. तुम्ही आनंद हरिपाठात तासभर उभे राहा, आनंद काही आठवड्यानं मिळणार नाही. तुम्ही काम केलं तर पगार आठवड्यानं मिळेल, बाजारच्या दिवशी मिळेल, नोकरदारांचा 1 तारखेच्या नंतर मिळेल, आणि आमच्या शेतकऱ्यांचा पगार बाजारच्या दिवशी मिळेल. पण देवाचा पगार त्याच क्षणाला, उधार नाहीये. आणि म्हणून आजही देतो पोट भरी. बरं देतानाही किती? तृप्त होईपर्यंत, पुरे म्हणाल तो वरी. पण त्यासाठी एक काम करा, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. गोपाळांनो एक काम करा गड्या. हो काय? अरे स्वाभाविक चाला, चढाओढ करू नका. चढाओढ संसारात व्यवहारात ठीक आहे, त्या क्षेत्रात करतही असाल तुम्ही, पण परमार्थामध्ये आनंद घेत चला. मी लहान तो मोठा, मी आमका तो तमका काही नको. परमार्थात सगळे सोबत. मगाशी प्रमाण झालं सकळाशी येथे. अशा पद्धतीनं हळूहळू चला. आणि वाद विवाद वितंडवाद बाजूला ठेवा. काही माणसं दिंडीला जातात आणि झोपायच्या जाग्यावरून भांडणं करतात. तुमच्या भागात अशी माणसं नसतील अशी मी आशा करतो. पण माणसं घरी तसे दारी नाही सांगू नका आता. अहो हे सगळं गुप्त प्रश्न असतात. हे सगळे कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान असतं, कोणालाही बसू शकतं, त्याचं काय सांगता येत नाही. विठाला विठाला सगळीकडेच आहे. हे काय तुमच्याकडेच आहे असं काही नाही. प्रत्येक दिंडीत आहे, प्रत्येक गावात आहे, प्रत्येक. पण मला सावध करायचंय की भांडण तंटा आणि ती उद्विग्नता टाळण्यासाठी तर आपण तिथे जातो. म्हणून तिथे थोडंसं एखादी गोष्ट नाही पटली तरी सहन करावी. परंतु वादविवाद वितंडवाद हे तुकाराम महाराज सांगतायत. माझ्यासारखा सामान्य वारकरी हे सांगत नाही, माझा तो अधिकार नाही. महाराज म्हणतात कोणी कोणाशी न बोला. गोपाळांनो माझ्या सोबत तुम्ही चला, माझ्या मागे या. तुम्हाला पोटभर पाहिजे ना, आपल्याला जायचंय आता, तो प्रसाद घ्यायला जायचंय गोपाळांनो. पण हळू चला, चढाओढ करू नका. आणि कोणी कोणाशी न बोला, एकमेकांमध्ये वादविवाद वितंडवाद करू नका, असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल. आणि सोबत काही दोष असतील तर ते टाकून द्या. तू का म्हणे सांडा घाटे, तू का सांडा घाटे, तू का सांडा घाटे, तू सांडा घाटे. नका भरू पोटे, नका भरू पोटे, आई
पोट भरी ते नका भरू पोटे ते नका भरू पोटे आज दे तो पोट भरे आज दे तो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी मनाल तोवरी ओरे मनाल तोवरी ओ